पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी एक माझ्या आवडत्या रागाला तुम्हा सगळ्यांना मी ओळख करून देणार आहे आणि त्या रागाचं नाव आहे राग वृंदावनी सारंग। जेव्हा तुम्ही या रागाचं नाव ऐकता तेव्हा तुमच्या समोर कृष्णा याची मूर्ती येते किंवा कृष्ण साक्षात तुमच्या समोर आहे असं वाटतं, कारण हा जो राग आहे अकॉर्डिंग टू मायथॉलॉजिकल स्टोरीज तो डीपली बेस्ड आहे कृष्णावर। वृंदावनी हे म्हणजे कृष्णाचं गाव वृंदावन, सारंग म्हणजे लव अँड अफेक्शन, म्हणजे हा जो राग आहे तो कृष्णाचं लव अफेक्शन गावाबद्दल सांगतो आणि कृष्णाला डिस्क्राइब करतो। तर याच्यावर हा राग बेस्ड आहे आणि हा राग स्वामी हरिदास यांनी लिहिलेला आहे। तर चला याची माहिती जाणूया आणि रागाची सुरुवात करूया। राग हा जो आहे तो खूप सुंदर आहे, कारण या रागाचं वर्णनही तसं केलं गेलं आहे आणि वर्णन वाचता किंवा ऐकता ऐकता समोरच्याला वाटतं की कृष्णाच्या मंदिरात आपण बसलो किंवा साक्षात कृष्ण आहेत आपण। तर चला याची माहिती बघूया। तर हा जो राग आहे तो काफी थाटातून उत्पन्न झालेला आहे। आता काफी या रागात सगळे स्वर कोमल असतात, पण या रागात फक्त कोमल नी आहे, ज्याचा प्रयोग अवरोहमध्ये केला आहे। आरोहमध्ये शुद्ध नी व अवरोहमध्ये कोमल नी असा। या रागाची जाती अडव अडव आहे। आरोहमध्ये 5 स्वर, अवरोहमध्ये 5 स्वर। गाण्याचा समय रात्री मध्यान्ह यांना सादर केला जातो आणि या रागात गांधार दैवत हे वर्जित स्वर आहेत, म्हणजे हे स्वर गायले नाही जातात आणि वादी स्वर ऋषभ, संवादी स्वर पंचम आहे। तर बघूया याचा आरोह अवरोह कसा आहे। तर आधी आपण सा लावूया, मग बघू। सा